पाहूया नक्कीच 24 चेंडूंचा सामना असणार आहे। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे 4 षटकांचा सामना रंगणार आहे। अतिशय सुंदर आयोजन आपण या ठिकाणी पाहतो। न्यू स्टार चावणे आयोजित आमदार चषक 2024 सालाबाद प्रमाणे यंदाही या ठिकाणी आयोजित केलेलं पर्व 3 मध्ये आपण या ठिकाणी आज प्रदर्शन केलेलं आहात। आपलं सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्स तर्फे आम्ही करत आहोत। आणि नक्कीच जर आपण या ठिकाणी पाहिलं माझे साथी कॉमेंटेटर पॅडी, तसेच पॅडी साथी कॉमेंटेटर तेजस देशमुख, साथी कॉमेंटेटर प्रथमेश उर्फ पिल्लू आणि तसेच आमचे साथी स्कोरर, सर्व प्रेक्षक वर्ग यांना आम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्स तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। म्हणूया आपण सामन्याजवळ नक्कीच 24 चेंडूचा सामना रंगणार आहे। अटीतटीचा सामना या ठिकाणी होणार यात काही शंका नाही। आपण आता मात्र या ठिकाणी सामना पाहिला तर या ठिकाणी जांभेली संघ हा विजय झालेला आहे। अमित स्ट्राइक एंडला आहे, नो स्ट्राइक एंडला आहे तो म्हणजे वेग आणि वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक हाताळणार तो गोलंदाज मार्क वरती गोलंदाज योगेश। चंद्रकांत पाटील साहेबांचं स्वागत करण्याची विनंती मी दिलीप ठाकूर साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं साहेबांचं स्वागत करावं। चंद्रकांत पाटील साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन स्वागत होत आहे। हा पहिला चेंडू हाताळणार आणि समोर फलंदाज अमित सुंदर एज लगली या चेंडूला सन्मान दिला, चेंडूचा समाचार घेतला, कुठल्याच पद्धतीने धाव या ठिकाणी मिळत नाही। निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि खातं सुद्धा अद्यापपर्यंत या ठिकाणी खोललेलं नाही। पहिला चेंडू संपन्न झालेला आहे। हा उंचावरून आलाय चेंडू सरळ येतोय सीमारेषेच्या पलीकडे, हा खणखणीत खणखणीत षटकार। पाहिलं पहिल्या चेंडूमध्ये सन्मान दिला आणि त्यानंतर आपण पाहिलं की चेंडू कुठल्या पद्धतीने गोलंदाज टाकतो आणि त्या पद्धतीने समाचार घेण्याचा प्रयत्न त्या फलंदाजाने केला आणि आपला खाता खोलला 6 धावांनी आणि संघाचं खातं खोललेलं आहे 6 धावांनी। 2 चेंडू अद्याप फेकून झालेला आहे आणि ह्या 6 धावा धावफलकावरती लागलेला आहे बिनबाद 6 अशी धावसंख्या मानावं लागेल, ती म्हणजे बोरगाव संघाची। हा पुढचा चेंडू समोरच चेंडू उचलण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी 1 धाव चोरटी मानावा लागेल आणि स्वतः गोलंदाज या चेंडूवरती येतात आणि 1 धाव पूर्ण होते। आता मात्र नो स्ट्राइकचा फलंदाज तो स्ट्राइक एंडला येतोय। लेफ्ट हँड फलंदाज डावखुरा हाताचा फलंदाज असणार आहे, कारण 3 चेंडूचा फेकी या ठिकाणी झालेली आहे। अद्याप धावफलकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद 7 धावा। सुंदर सुरुवात या ठिकाणी मॅग्नेटिक पॉवर प्लेचा शतक आहे, त्या शतकामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय। थोडंसं फिल्डिंग मध्ये या ठिकाणी परिवर्तन होत असताना दिसते, कारण लेफ्ट आणि राईट फलंदाज असल्यामुळे या ठिकाणी थोडासा गडबड होत असताना सत्यकृष्णचं। आता मात्र डावखुरा फलंदाज स्ट्राइक एंडला। हा चेंडू पुढचा आणि हा उंचावरून मारला चेंडू सरळ वार होतोय सीमा रेषेच्या पलीकडे, रामदेव बाबा पतंजली षटकार। आत्ताच या ठिकाणी पाहुण्यांचं आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। चंद्रकांत पाटील साहेब उद्योजक यांच्या वतीने 1000 रुपये या ठिकाणी रोख प्राइज देण्यात आलेला आहे, त्यांचं आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। हा पुढचा चेंडू उचलण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसतोय। सरळ बाईटच्या रूपात मला वाटतं लेग बाईटच्या रूपात 1 धाव मिळाली आहे आणि या 1 धावाच्या नंतर धावफलकावरती धावा येतात त्या टोटल
14 धावा बिनबाद 14, एक चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. आता मात्र या शतकातील शेवटचा चेंडू असावा आणि तोच षटकारांचा बादशाह. स्ट्राइक एंडला अमित आणि विवेकची जोडी. बोरगाव संघाकडून अमित आणि विवेकची जोडी एक चांगली या ठिकाणी आपण पाहतोय. सुरुवात तर चांगली या ठिकाणी केलेली आहे. हा शेवटचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅटरला उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसतोय. एकेरी धावामध्ये 1 धाव मिळतीये आणि षटक संपण्याचा इशारा. षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावा टोटल येतात त्या 15, बिनबाद 15 बोरगाव संघाची. मायक्रोफोनवरती येतील माझे साथी समालोचक प्रथमेश. ठोक डीजे. डीजे आणि रायगड जिल्ह्याची शान. अतिशय क्रिकेट म्हणजे आपल्या इथे जर आपण पाहिलं लहान मुलं सुद्धा बॅट घेऊन बाहेर पडत असतात आणि क्रिकेटला खूपच आपल्या इथे प्राधान्य दिलं जात आहे. आणि पाहूया प्रगती पथावरती दुसरं षटक असणार आहे. हा पहिला चेंडू, हा ऑफसाइडला कडल चेंडू पाहूया आणि धावा येतात त्या. पंचांचा निर्णय अद्याप आमच्यापर्यंत आलेला नाही, परंतु आमचे हॉलंडर्स या ठिकाणी असणार आहेत आणि हॉलंडर्सच्या वतीनं आणि पंचांनी या ठिकाणी आम्हाला निर्णय दिलेला आहे. सीमारेखेच्या पलीकडे हा चेंडू जातोय आणि पंचांनी 4 धावा चौकार मिळालेली आहे. पहिल्या चेंडूमध्ये प्रहार केला. नक्कीच सुरेख फलंदाजी, साजेदारी या ठिकाणी चांगली आपल्याला दिसतीये, कारण विवेक आणि अमित या दोघांमध्ये पहिल्या चेंडूमध्ये समाचार घेतला या अमितने, कारण अद्याप 12 धावावरती खेळतोय अमित. हा तारा क्षेत्रामध्ये येतोय चेंडू, बघूया झेल होतोय का, परंतु नाही. चेंडूच्या पाठी सतक्ष पळत असताना हा म्हणता या ठिकाणी या धावा आल्या त्या 3 धावा. अतिशय सुंदर रणविंद विकेट या ठिकाणी आपण म्हणावं लागेल, कारण चांगली या ठिकाणी धाव करत असताना आपल्या संघासाठी हे फलंदाज विवेक आणि अमितची जोडी. आणि आता मात्र धाव फलकावरती धावा झाल्यात त्या 22 धावा धाव फलकावरती झाल्यात बिनबाद 22. अतिशय सुंदर सुरुवात. अद्याप चेंडू फेकून झाल्यात त्या 2. पहिल्या चेंडूमध्ये चौकार, दुसऱ्या चेंडूमध्ये 3 धावा, म्हणजे 2 चेंडूमध्ये 7 धावा मिळाल्या आहेत. चांगली या ठिकाणी सुरुवात मानावा लागेल बोरगाव संघाची. 10-12 पावलांचा रनअप घेत असताना गोलंदाज मार्गवरती आपण पाहतोय प्रणित. डावखुरा फलंदाज टप्पा पडल्यानंतर यष्टिरेक्षाच्या हातात चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती, कारण फिरकावण्याचा प्रयत्न होता लेग साइडला, परंतु या ठिकाणी समजला नाही फलंदाजाला आणि षटक प्रगतीपथावरती आहेत 2. दुसरा षटकाचा 3 चेंडू फेकून झालेले आहेत बिनबाद. या ठिकाणी अजूनही धावफलकावरती स्ट्राइकचे फलंदाज खेळत असतात आहेत अमित आणि विवेक. डावखुरा फलंदाज विवेक. हा मारलाय चेंडू, पाहूया चेंडू खाली सतरक्ष, चेंडू उचलणार फेकणार, तोवर मिळणार 1च धावामध्ये समाधान आणि एकेरीने धावसंख्या वाढतीये, ती म्हणजे 23 धावा. 23 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी गोलंदाज कुठेतरी कमबॅक होताना दिसतोय, कारण निर्धावच्या नंतर या ठिकाणी 1 धाव मिळाली आणि अद्याप फेकून झाल्यात त्या 4 चेंडू. 70 क्षणामध्ये थोडासा परिवर्तन आपल्याला या ठिकाणी करत असताना स्वतः गोलंदाज 10-12 पावलांचा रनअप घेत असताना पुढचा चेंडू हा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. चेंडू पडल्यानंतर खालीच राहिला आणि यष्टिरेक्षाच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते.
काय बॅकअप घेतलेले आहे. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय, कारण पहिल्या चेंडूमध्ये चौकार, दुसऱ्या चेंडूमध्ये 3 धावा, त्यानंतर निर्धाव आणि 1 आणि आत्ता मात्र निर्धाव. शेवटचा चेंडू या षटकातील. समोर आहे अमितने हा उंचावर मारला चेंडू, खाली सत्रे पकडा, झेल आणि जिंका. क्रिकेटचा खेळ हा पहिला हादरा बसतोय. बोरगाव संघाला ठोक डीजे. माझ्या समवेत टीके माळी साहेब आणि मी, त्यानंतर अजून एक कॉमेंटेटर होते. आम्ही तिघजण टेबलावरती आम्ही त्यावेळेस कॉमेंटी केली होती खाली, म्हणजे 15 वर्ष अगोदर अतिशय. आणि त्यानंतर मी आज या समालोचन करत आहे. आम्हाला या ठिकाणी आयोजकांनी संधी दिली. मी तुमचं पुन्हा एकदा आमच्या प्रथमेश आणि मी राजेश धोत्रे आपल्याकडून सहर्ष स्वागत करतो आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि पॅडी आमचे सहकारी मित्र यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी संधी दिलेली. ओळूया आपण वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं शतक हाताळणार ते गोलंदाज मार्कवरती गोलंदाज असणार आहेत सर्वेश. आणि अद्याप आतापर्यंत धावा झाल्यात त्या 23 धावा, 1 विकेट गेलेली आहे. आम्ही त्याने 15 धावा केल्या होत्या. आपल्या संघासाठी डावखोरा फलंदाज विवेक. आणि हा आलेला आहे चेंडू सीमारेखे जवळ येतो. हा म्हणता सीमारेखेच्या आर पार. ब्युटिफुल, वॉटरफुल, वंडरफुल, बिग बिग 6 ठोक डीजे. डीजे जसं पाहिलं आपण, अमित बाद झाल्यानंतर विवेकने विचार केला आता मात्र आपण या मैदानावरती वरछाव गाजवणं पाहिजे, कारण षटकार 2 ठोकलेला अद्याप या ठिकाणी विवेक येणं. आणि धावा झाल्यात त्या. हा ऑफसाईडला चेंडू होता, ऑफसाईडला कडवला चेंडू. पाहूया, 1 धाव तर निश्चित. शतकचा चेंडू उचलणार तोवर या ठिकाणी धोका होऊ शकतो, परंतु हा म्हणता 2 धावा पूर्ण झाल्या. जिथे 1 धाव होती तिथे कन्व्हर्ट केल्या 2 धावांमध्ये. 2 धावाने धावफलकावरती वाढ होती. धावसंख्या झाली ती म्हणजे 31 धावा, 31, 1 विकेट लॉस बोरगाव टीम. तर सुंदर या ठिकाणी अद्याप धावा झालेल्या आहेत. अजूनही या षटकातील काही चेंडू शेष असणार आहे, कारण तिसरा षटक आहे. 2 चेंडू फेकून झाले, 4 चेंडू अजूनही शेष आहे. 1 षटक अजूनही आहे आणि या षटकातील 4 चेंडू अजूनही शेष आहे. पाहूया, हा गोलंदाज मूर्ती लहान पण कीर्ती महान या ठिकाणी आपण पाहतोय. 10-12 पावलांचा रनअप घेत असताना समोर आहे तो षटकारांचा बादशाह विवेक. हो, मास्टर माइंड या ठिकाणी फटका. पाहूया झेल होते का. बघा, या ठिकाणी झेल सुटलेला आहे म्हणजे मॅच सुटली. झेल सुटली म्हणजे मॅच सुटली, कारण विवेक एक चांगला फलंदाज आहे. अद्याप आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतोय. आणि हा म्हणता या ठिकाणी धावा आल्यात त्या 3 धावा. 3 धावा, जिथे 1 धाव पण नव्हती, झेल बाद होता, परंतु या ठिकाणी 3 धावा मिळाल्या. 3 धावाच्या बरोबरीने 34, 34 धावा धावफलकावरती लागल्या. 1 बाद बोरगाव. गोलंदाज तर आपला गोलंदाजी करत असतो, पण त्याला सतर्क पण तेवढे सपोर्ट करायला पाहिजेत, पण या ठिकाणी तसं दिसत नाही. आपला या ठिकाणी थ्रो सुद्धा खराब येताना पाहायला मिळालं. तर नक्कीच पाहूया, पुढचा चेंडू टाकण्यामध्ये सज्ज आहे गोलंदाज तो सर्वेश. आणि स्ट्राइक एंडला आहे तो नौका फलंदाज सिद्धेश, बोरगाव संघाचा सिद्धेश. हा पुढचा चेंडू अकुल टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. फलंदाजाला चेंडू काय समजला नाही.
निर्धाव चेंडूची सांगता होतीये, धाव संख्या तेथेच थांबतीये, ती म्हणजे 34 धावा. एक बाद 34 धावा बोरगाव संघाची. सुंदर धाव संख्या आहे तशी आणि गोलंदाजी सुद्धा सुंदर होत असताना या ठिकाणी आपण पाहतोय बोरगाव संघाचा पुढचा चेंडू. हा उंचावर मारलाय चेंडू, सरळ जातोय सीमा रेखे पलीकडे. रामदेव बाबा पटंदरी षटकार, ठोक डीजे. मी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. तर वळूया आपण पुढच्या चेंडूसाठी आणि आत्ताच आलेला हा षटकार. धाव फलक झाले ते म्हणजे 40. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू खालीच राहिला. निर्धाव चेंडू सांगता होते यशरेखच्या हातात चेंडू विसावतोय आणि हा षटक संपण्याचा इशारा. षटक संपल्यानंतर धाव फलकावरती धावा आल्या त्या टोटल 40 धावा. अजूनही शेवटचा शतक आणि निर्णायक शतक असणार आहे. शेवटचा शतक म्हणजे हाणामारीचं शतक. तर आपण तेच पाहतोय. नक्कीच आता चौथा गोलंदाज कोण येतोय हे पाहणं गरजेचं असणार आहे, कारण 6 धावांचा मार खाल्ल्या या ठिकाणी टोटल धावा या शतकात आल्या 17 आणि मागच्या शतकात आपण पाहिलं प्रणितने धावा दिल्या त्या 8, 1 विकेट घेतली होती आणि पहिल्या मॅग्नेटिक पॉवर प्ले षटकामध्ये धावा आल्या त्या 15 आणि एकूण टोटल आल्यात एकूण धाव संख्या झाली ती म्हणजे 40. अजूनही शेवटचा षटक असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज मार्गवरती येणार. तो गोलंदाज अक्षय. तो देखा जाए अब यहाँ पर एक काटेपरी मुकाबला देखने मिलेगी. आखिरी ओवर का मुकाबला शेष है. आखिरी ओवर में कितने रन बढ़ते हैं बल्लेबाज ये देखने जरूरी होगा. तो और यहाँ पर विवेक अपने खुद के दम पे 18 रन पर खेल रहे लेफ्ट हैंड बल्लेबाज, एक अच्छी अपने टीम के लिए यहाँ पर मी सन्मान्य या ठिकाणी आमचे विजयदादा मुरकुटे साहेब माजी सरपंच उद्योजक त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्यांच्या समवेत सन्मान्य उद्योजक राजेजी सोनवणे साहेब यांना सुद्धा विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सन्मान्य सरपंच उद्योजक विजयदादा मुरकुटे साहेब तसेच त्यांच्या समवेत राजेजी सोनवणे साहेब उद्योजक यांना विनंती असणार आहे, साहेब आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपणाला विनंती करण्यात येत आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर हा चेंडू होता, निर्धाव चेंडू सांगता होते. याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मारा करावा लागणार आहे, कारण धावा अद्याप झालेल्या आहेत 40. 10च्या सरासरीने धावा जात असताना हा पुढचा चेंडू ऑफसाइडला कटोल चेंडू स्लिपर, त्या ठिकाणी चेंडू उचलतोय तोवर 1 धाव मिळाली आणि 1 धावाने आता मात्र धाव संख्या 1 ने वाढती ती म्हणजे 42 धावा. 42 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. पाहूया 2 चेंडू अद्याप फेकून झालेले आहेत. या षटकातील अजूनही 4 चेंडू शेष असणार आहेत. मोठमोठे फटके येणं गरजेचं असणार, हाणामारीचं षटक असणार. 1 चेंडूला सॉरी दिलगिरी व्यक्त करतो, 1 चेंडू झालेले आहे आणि अद्याप 5 चेंडू अजूनही शेष असणार आहे. समोर आहे तो फलंदाज सिद्धेश. हा शॉट होता, धोका होऊ शकतो या ठिकाणी, परंतु चुकीचा टिपलेला आहे. थ्रो खराब आणि बघा काय रणनिंदी विकेट आहे या ठिकाणी, काय पळ आहे. हरणाची आठवण करून दिली या ठिकाणी आणि एकूण मिळाल्या त्या 3 धावा. या 3 धावाच्या बरोबरने आता मात्र 3 ने धावसंख्या वाढतीये ती म्हणजे 45 धावा. 45 धावा धाव फलकावरती लागलेला चेंडू. सतरक्षक व्यवस्थित या ठिकाणी गोलंदाजी करत आहे, परंतु त्याला सतरक्षक सपोर्ट करायला पाहिजेत, प्रथमेश त्या पद्धतीने या ठिकाणी दिसत नाहीये. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 3 धावा आल्या. बघा एक्स्ट्रा मिळाली आणि एक धाव महत्वाचं असतं आपल्या संघासाठी. आणि हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज डावखुरा फलंदाज विवेकच्या पट्ट्यात का चेंडू येत नाही, परंतु पंच आमच्या दिशेने वळतात. वाईट अवंत धाव घोषित केला. ऑफ साइडच्या खूपच बाहेर चेंडू असणारा पंच आमच्या दिशेने वळतात. वाईट चेंडू अवंत धाव घोषित केला पंचाने. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. या ठिकाणी या अवंत धावाने धाव फलकावरती धावा झाल्यात त्या 46.
एक बाद 46 धावा बोरगाव. आमचे सन्माननीय पाहुणे विजयदादा मुरकेटे साहेब, माजी सरपंच, उद्योजक, तसेच राजेजी सोनवणे साहेब उद्योजक, आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आला. तुमचं मनापासून पुन्हा एकदा सरचे स्वागत. आणि हा चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू, खराब. आता या ठिकाणी गोलंदाजी करतोय तो गोलंदाज, त्याला दिशा मिळत नाहीये. आतापर्यंत 3 वाईट टाकलेले आहेत, 3 अवंतर धाव टाकलेले आहेत गोलंदाज. कारण डावखुरा फलंदाज आहे, डावखुरा फलंदाजाला चकमा खाण्याचा प्रयत्न गोलंदाज या ठिकाणी खराब गोलंदाजी करत असताना दिसतोय. कारण प्रथमेश जर पाहिलं, कारण डावखुरा फलंदाज आहे, फलंदाजाला चेंडू टाकण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होत असतो. त्याच पद्धतीने आपण पाहतोय तो गोलंदाज थोडासा चकमा खातोय. हा पुढचा चेंडू, हा उंचावरनं आलाय चेंडू, चेंडू खाली प्रत्यक्ष पकडा, झेला, जिंका. क्रिकेटचा खेळ हा हादरा बसतोय. दुसरा बोरगाव संघाचा फलंदाज विवेक, जो स्ट्राईकला आलेला फलंदाज बाद होतोय, परततोय आणि धावा केल्यात त्याने आपल्या स्वतःच्या बळावरती. एकूण धावा त्याच्या स्वतःच्या असणार आहेत त्या 19 धावा. 9 चेंडू आणि 19 धावा. सुंदर या ठिकाणी फलंदाजी केली आपल्या संघासाठी. आणि फटका थोडासा जोरात बसला नाही, कारण बराच उशीर हवेत चेंडू होता. या ठिकाणी बाद होऊन परततोय विवेक आणि अमितची जोडी तुटलेली आहे. त्याने 15 धावा आपल्या संघासाठी केल्या, त्यानंतर विवेक याने 19. आणि आता मात्र सिद्धेश खेळतोय 1 षटकार आणि 3 धावाच्या बरोबरीने. या ठिकाणी एकूण धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 9 धावांवरती खेळतोय तो म्हणजे सिद्धेश. नौका येणारा फलंदाज कुणाल. पाहूया अजूनही या षटकातील चेंडू असणार आहेत त्या 3 चेंडू अजूनही शेष आहेत. आणि आता मात्र हा डावखुरा फलंदाज, नौका फलंदाज कुणाल. विवेकची जागा भरून काढण्यासाठी कुणाल स्ट्राइक एंडला. सुंदर फटका होता, परंतु या ठिकाणी ऑफ साइडला सत्रक्षकांनी झेल टिपायला पाहिजे होते. परंतु बघा हा म्हणता हे काय दिसतंय आपल्याला, खराब सत्रक्षण आपण पाहतोय, खराब थ्रो पाहतोय. आणि या धावा येतात त्या 3, एकूण 3 धाव फलकात धावा झाल्यात त्या 50 धावा, 50 झालेले आहे, हाफ सेंचुरी झालेली आहे. जोरदार टाळ्या या ठिकाणी आपण पाहतोय बोरगाव संघाच्या पाठीराख्यांकडून होत असताना. कारण 3 धावा काढण्यामध्ये माहिर ठरलेत ते फलंदाज. अतिशय सुंदर या ठिकाणी रणविंदी विकेट पाहायला मिळते प्रथमेश या फलंदाजांमध्ये. कारण ज्या ठिकाणी 1 धावा असते ना, त्या ठिकाणी 2 धावा, कन्वर्ट नंतर 3 धावा अशा आपण पाहिल्या. आता मात्र षटकारांचा बादशाह समोर होता, परंतु चेंडू का समजला नाही. पाहूया, सरळ चेंडू त्याला श्रेयला आढळला आणि या ठिकाणी मिळतीये बाईटच्या रूपात 1 धाव. 1 धावाने 51. 2 विकेट लॉस बोरगाव टीम. आता मात्र या ठिकाणी धावा झाल्यात त्या 51 धावा. आणि शेवटचा चेंडू असावा या षटकातील, शेवटचा चेंडू या षटकातील. पाहूया किती धावा गोळा करतायत त्या फलंदाज. सिद्धेश स्ट्राइक एंडला आहे. शेवटच्या चेंडूमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक फलंदाजाचा, परंतु या ठिकाणी कुठल्या पद्धतीने खेळतात डावखुरा फलंदाज कुणाल. बघा या ठिकाणी झेल होते आणि झेल बाद. षटक संपण्याचा इशारा. पारी समाप्त झाली आणि पारी समाप्तीच्या नंतर दाफलकरती धावा आल्या त्या 51. आणि विजयासाठी मुळगाव संघाला 52 धावाची आवश्यकता. ठोक डीजे.
मैदानावरती आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपण पाहतोय। बीसीसी मुळगाव विपक्ष मोऱ्या 11 बोरगाव। प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकलं ते म्हणजे बीसीसी मुळगाव संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे मोऱ्या 11 बोरगाव संघाला। प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटकामध्ये अर्थातच पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात। 51 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 52 धावींची गरज ती म्हणजे बीसीसी मुळगाव या संघाला असणार आहे। तर यापुढील लढत आपण पाहणार आहोत। पहिल्या फेरीतील चौथी मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे। गावदेवी आंबेघर विपक्ष श्री 11 जयशंकर चांदई या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट आपल्याला पाहायला भेटणार आहे। या दोन्ही संघांना विनंती असणार आहे की आपलं नाणेफेकीचं कौल करण्यासाठी टॉक्स बॉक्स इथे यायचं आहे। प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकलं ते म्हणजे बीसीसी मुळगाव संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। तो गोलंदाजीचा निर्णय कुठेतरी मागस्थ ठरला त्यांच्यासाठी। जिथे धावा कमी होत्या ओव्हर थ्रोच्या धावा त्या भेटल्या बोरगाव संघाला आणि बोरगाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 51 धावा कुठून काढल्या आणि 52 धावांची गरज ती म्हणजे बीसीसी मुळगाव संघाला। आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये पॅडी सर असतील, चांगला आवाज आहे त्यांचा, मराठी भाषेवरती चांगलं प्रभुत्व आणि त्यांच्या समवेत तेजस देशमुख असतील व्हॉइस ऑफ चौक एक आणि माझ्या समवेत राजेश सर धोत्रे आपण पाहतोय। सलामीची जोडी आपण पाहतोय बीसीसी मुळगाव या संघाची अक्षय आणि त्याच्या समवेत प्रणित। तर प्रमुख अतिथी आपण पाहतोय गुरुनाथ पाटील, सुधीर पाटील, प्रकाशजी पाटील असतील। त्या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय, आपण यावेत ह्या सामन्याची शोभा वाढवावीत ही विनंती असणारे आयोजकांकडे। एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय। न्यू स्टार चावणे आयोजित आमदार चषक 2024 एक दिमागदार पर्व आपल्या भेटीला आले। समर्थ लाईव्ह यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा घर बसल्या पाहायला भेटणार आहे। नक्कीच स्कोरर आपल्यासोबत पाहतोय आपण विशालजी पाटील असतील, एक कॅल्क्युलेटर आहेत, चांगल्या पद्धतीची स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो। गोलंदाजी ट्रॅकवर सांघिक कोट्यातून पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळतोय तो गोलंदाज कुणाल शिंदे ऑन दी गोलंदाजी ट्रॅक आला। गोलंदाजी ट्रॅकवर सांघिक कोट्यातून पहिला आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळतो तो गोलंदाज कुणाल शिंदे। स्ट्राइक एंड वरती आहे प्रणित आणि नॉन स्ट्राइक एंड वरती अक्षय। पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पहिल्या चेंडूला सन्मान दिला, चेंडूला सरळ ढकलले, क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करण्यात तेवढ्यात एक धाव भेटते आणि संघाचं खातं ओपन झालंय ते म्हणजे बीसीसी मुळगाव या संघाचा। आणि धाव फलकावरचा जो विचार केला तर विशाल सर 2 धावा धाव फलकावरती लागल्यात। जर मुळगाव संघाला विचार केला तर 52 धावांचा पाठलाग करायचा आहे, एका बाजूला अटॅक करायचा, एका बाजूला डिफेन्स करायचा आहे। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे मोठी अपील मागितलेली, पंचांनी अपील ठुकरावली। एका निर्धाव चेंडूची सांगता होती, धाव फलक तिथं स्थिर आहे। एका बाजूला विशाल सर विचार केला तर अटॅक करायचा आहे, एका बाजूला करायचं डिफेन्स। दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे जर वर्चस्व दाखवायचं आहे या कासपच्या मैदानावरती आणि या आमदार चषकावरती। याचा चांगली लढत आपण पाहतोय। पहिल्या दिवसातील तिसरी मॅच, गोलंदाज तयार, मोठी अपील, पंच आमच्याकडे वळतायत, फलंदाज बॅक टू दी पवेलियन। पहिला हादरा भेटतोय तो म्हणजे बीसीसी मुळगाव या संघाला। यस डीजे।
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. यस, ओव्हर टू राजेश सर. सन्मान्य विजय मुरकडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी आयोजकांना करत आहे. शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन माझे सरपंच सन्मान्य श्रीयुत उद्योजक विजयदादा मुरकडे साहेब यांचं या ठिकाणी शाळ श्रीफळ देऊन स्वागत होत आहे. स्वागत करूया सकळ जणांचे, स्वागत करूया पाहुण्यांचे, स्वागत करूया सकळ जणांचे, स्वागत करूया पाहुण्यांचे. आज शुभदिनी या ठिकाणी साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत असताना आपण पाहतोय. त्यानंतर मी सोनावळे साहेबांचं या ठिकाणी राजेजी सोनावळे साहेबांचं स्वागत करण्याची विनंती या ठिकाणी आयोजकांना करत आहे. शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी राजेश सोनावळे साहेब उद्योजक यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने स्वागत होत असताना आपण पाहतोय. सामाजिक कार्यकर्ते तसेच उद्योजक राजेजी सोनावळे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. ओव्हर टू प्रथमेश. नक्कीच एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. न्यू स्टार चावणे यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आमदार चषक 2024चं एक दिमागदार पर्व. खूप मान्यवरांची मांदी या मैदानावरती आपण पाहतोय. डाकुऱ्याचा फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अर्थातच सुंदर फटका डीप स्क्वेअर लेगला. चला लागलाय का? चला हॉलंडर्स आमचे नन्हे मुन्ने हॉलंडर्स आहेत. चला आपण या ठिकाणी थोडंसं लांब राहा, कारण सीमारेखेच्या बाहेर चेंडू आल्यानंतर तुम्ही चेंडूला उचलायचं आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार आला आणि धावसंख्येचा जर विचार केला तर विशाल सर 7 धावा धावफलकावरती लागल्यात. व्हॉलेंटियर्सला विनंती असणार आहे, बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे पण थोडंसं पाठी राहायचं आहे, कारण की क्षेत्ररक्षक पूर्णपणे आपली जी क्षमता आहे त्या क्षमतेचं प्रदर्शन करून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात. यस, लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला सरळ सन्मान दिलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या नक्कीच प्रयत्न खूप होते पण प्रयत्न अपयशी ठरले आणि या 4 धावा भेटल्या. अर्थातच मुळगाव संघाचे पाठीराखे खुश होताना आपल्याला पाहायला भेटतात, कारण की या 4 धावा खूप महत्वाच्या ठरतील. कारण की विचार केला तर 51 धावा कुठून काढल्या, त्या म्हणजे बोरगाव संघाने 52 धावांचं पाठलाग करायचं आहे, ते म्हणजे मुळगाव या संघाला. की गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज धीरज सांघिक कोट्यातून दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळतोय तो गोलंदाज धीरज. पहिल्या शतकाचा खेळ संपुष्टात आला विशाल सर, आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 बाद 11, 11 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 1 विकेट. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. अटीतटीची मॅच, पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. चला गोलंदाज धीरज तयार, सामना करेल. मोठा फलंदाज आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो. एकच धाव भेटी आहे. एका धावेला जर विचार केला तर राजेश सर प्राधान्य देत आहेत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या कासवाच्या गतीने वाढली गेली आहे, पण या धावा गरजेच्या आहेत. त्या म्हणजे मुळगाव संघाला 12 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र जर विचार केला तर मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण की अटॅक करायचा ते म्हणजे मुळगाव संघाला. पण विचार केला तर बोरगाव संघाचा गोलंदाजी करत असताना डिफेन्स करायचा या 52 धावांचा. गोलंदाज तयार आहे, सामना करेल. अक्षय मोठा फटका मारण्याचा, रिव्हर्स शिपचा अटेम्प्ट, सफल झाले. चेंडू सरळ जातोय सीमा रेषे पार, येतो या दंडणी. चौकार. यस डीजे. षटकारांची हायट्रिक चौकारांची हायट्रिक लगावले ती म्हणजे अक्षयने. नक्कीच विशाल सर विचार केला तर 52 धावांचा पाठलाग करायचा, तो म्हणजे मुळगाव या संघाला. त्याच दिशेने दोन्ही फलंदाज धावा कुठतायत. अर्थातच अपयश जरी आलं तरी खचायचं नाही.
नव्याने पुन्हा एक झेप घ्यायची, त्याच पद्धतीची झेप अर्थातच अक्षय घेतोय. बॅक टू बॅक 3 चौकारांची हायट्रिक लगावली आहे. डावकुरे हाताचा फलंदाज आहे, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय धीरज. पंच आमच्याकडे वळतायत, एका स्वेअर चेंडूची सांगता होतीये. पंचांशी कुठल्याही पद्धतीचा वाद नाही घालायचा. नाही, अतिशय चतुररीतीने या ठिकाणी फलंदाजी पाहतोय आपण, कारण ज्या पद्धतीने चेंडू येतात त्या पद्धतीने दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज करतोय. कारण आता अवांतर धाव घोषित केलं पंचांनी, कारण एक कल्याचा वापर करत असताना फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. 3 चौकार मिळाल्या, 3 चौकारच्या साहाय्याने जसा तसा ठोसा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कीच दुसऱ्या शतकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय धीरज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय, पण जशाच तसा खेळ दाखवतोय तो म्हणजे अक्षय. यस, पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एकच धाव भेटती, 2 धावा भेटतात. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा जो प्रयत्न होता तो यशस्वीरित्या पूर्ण झाला. धाव संख्येचा जर विचार केला 19 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या शतकातील 3 चेंडूंचा खेळ शेष असणारे गोलंदाज तयार आहे. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर चेंडू खालतीच राहिला, फलंदाजाला समजलं नाही, पण यष्टीरक्षक त्याची कामगिरी एकदम चोखरित्या बजावतोय. एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय तो म्हणजे धीरज. जरी चौकार त्याच्या चेंडूवरती आला तदनंतर कमबॅक करण्याचं काम अर्थातच धीरजच्या माध्यमातून करतोय. पण एका बाजूला आपण पाहिलं तर अक्षय मध्ये क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची, त्याच फटक्यांचं प्रदर्शन दाखवतोय. नक्कीच आता मात्र कमबॅक करतोय धीरज. ते म्हणतात ना, वाघ किती जरी जखमी झाला तरी तो शिकार करायचं सोडत नाही, थांबतो, 2 पावले पाठी जातो, पुन्हा एकदा नव्याने झेप घेतो. त्याच पद्धतीची झेप घेतोय तो म्हणजे धीरज. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. अजूनही दुसऱ्या शतकातील 1 चेंडूचा खेळ शेष असणार आहे. गोलंदाज तयार, सामना करेल अक्षय. नक्कीच बॅटीची कडा लागली आहे. नक्कीच एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. बॅटीची इनसाइड एज. 2 शतकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि 2 शतकांच्या समाप्तीनंतर 19 ही धाव संख्या आपण धाव फलकावरती बघतोय. 52 धावांचा पाठलाग करत असताना 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 19 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 1 विकेट. एक चांगलं समीकरण पाहतोय ते म्हणजे मुळगाव या संघाचं. विलास सोनावणे या मान्यवरांना विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं. नक्कीच 12 चेंडू 33 धावेंची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर सांघिक कोट्यातून 3रं वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक तळतोय गोलंदाज सिद्धेश. समीकरण पाहिलं तर तेजस सर 12 चेंडू 33 धावेंची गरज. प्रयत्नांची पराकाष्ठा करायची दोन्ही संघाला, कारण की वर्चस्व गाजवायचं या मैदानावरती. अर्थातच न्यू स्टार चावणे या संघाच्या नक्कीच ही धावचीच्या स्वरूपात फलंदाज जरी बाद झाला असेल पण 1 धाव भेटतीये. अतिरिक्त स्क्वेअर धाव ही आपल्याला भेटती आणि धाव संख्या जाऊन पोहोचली 20च्या घरात. समीकरण पाहिलं तर 12 चेंडू 32 धावेंची गरज. नक्कीच जर आपण पाहिलं मॅनेट्रिक पॉवर प्लेच्या शतकामध्ये बरोबर संघाचं 15 धावा होत्या. त्यानंतर आपण दुसऱ्या शतकामध्ये पाहिलं 19 धावा आल्या आणि या ठिकाणी आपण पाहतोय 15 धावा दूर आहेत. म्हणजे 12 चेंडूमध्ये जवळजवळ त्या धावा होत्या 34 धावा. तर आता या ठिकाणी धावा दूर आहेत. 32 धावांची गरज असणार आहेत येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. कीच 12 चेंडू 32 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सिद्धेश तयार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय कार्पेट लगत. चेंडू टाऊ कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एकच धाव भेटतीये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटतंय. पण अर्थातच जर विचार केला तर धीरजने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. त्याची जागा भरून काढण्यासाठी आला नौका गोलंदाज सिद्धेश. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करायची आहे ती म्हणजे सिद्धेश याला. समीकरण आपण पाहतोय 11 चेंडू 31 धावेंची गरज असणार आहे.
11 चेंडू 31 धावेंची गरज. प्रयत्न करायचे कारण की मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. सुंदर झेल, फलंदाज बॅक टू दी पवेलियन. यस डीजे. वरती येऊन असं नसतं व्हायचं. नक्कीच सर्वांच्या न्याय हक्कासाठी लढणार कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी न्याय देणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. त्यांचं या ठिकाणी आपण पाहतो व्यासपीठाच्या दिशेनं ते येताना पाहायला मिळतात. आदरणीय सन्मानित खऱ्या अर्थानं संजयजी टिंबे साहेब यांचे या ठिकाणी शुभ पवित्र आगमन. आदरणीय सन्मानित त्याचबरोबरीनं मयूर शेठ शेलार साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होताना पाहायला मिळतं. सुस्वागतम 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 स्वागतम स्वागतम. न्यू स्टार चावणे आयोजित आमदार ट्रॉफीच्या चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. न्यू स्टार चावणे क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं साई एंटरप्राइजेस संदेशजी पाटील साहेब आणि रॉयल एंटरप्राइजेस संदेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपलं नम्रपणे सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच या 4 धावा अर्थातच मान्यवरांचं स्वागत या 4 धाव्यांनी झालंय. धाव फलकाचा जो विचार केला तर 26 धावा धाव फलकावरती लागले. 26 रन्स ऑन दी बोर्ड. अर्थातच सिद्धेश वरती आता आक्रमण होतोय की काय आपण पाहू शकाल. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकलं मुळगाव संघाने. बीसीसी मुळगाव संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं बोरगाव संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना बोरगाव संघाने 51 धावा कुठून काढल्या आणि 52 धावेंची गरज असणार आहे. ती म्हणजे मुळगाव या संघाला गोलंदाज तयार आहे. सिद्धेश सामना करेल. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटीची इनसाइड एज लागली आणि एसटी रक्षक त्याची कामगिरी एकदम चोखरीत्या बजावतो आणि फलंदाज परततोय डगआउटच्या दिशेने. यस फलंदाज बाद. यस डीजे. तो नौका फलंदाज प्रणय आणि आता मात्र विचार केला 7 चेंडू 26 धावेंची गरज. गोलंदाज सिद्धेश तयार. रिव्हर्सशिपचा अटेंड होता. एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला 26 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता मात्र 6 चेंडू 26 ची गरज असणार आहे. 6 चेंडू 26 धावेंची गरज. यस तेजस सर. स्पर्धेचे मुख्य ज्यांच्या अथक मार्गदर्शनामधून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना पाहायला मिळते. न्यू स्टार चावणे आयोजित आमदार ट्रॉफी रॉयल एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्मानित संदीप शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करूया. ऐकूया क्रिकेटचं धावतं वर्णन. धन्यवाद तेजस सर. आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये 26 या धाव संख्येची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विवेक आलाय. नक्कीच सबमरीन डिलेव्हरी टप्पा पडल्यानंतर चेंडू खालतीच राहतोय. एसटी रक्षक त्याची कामगिरी एकदम चोखरित्या बजावतोय. एक चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला भेटते. ते म्हणजे
विवेकच्या माध्यमातून 5 चेंडू 26 धावांची गरज, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाचा प्रयत्न फसला, चेंडू बराच काळ खालती राहिला. यस आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय, पण जजमेंट चुकलीये आणि चेंडू सरळ चाललाय सीमा रेष पार. येतोय दणदणी चौकार. यस टीजे मास्टर. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा जर विचार केला 30 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 4 चेंडू असतील, 22 धावांची गरज आहे. चेंडू बराच काळ हवे ते परत एकदा क्षेत्ररक्षक जज करतोय, पण आता कुठल्याही पद्धतीची चुकी नाहीये. फलंदाज बॅक टू दी पवेलियन, डगआउटच्या दिशेने वाटचाल करावी लागते. यस डीजे. धावसंख्येची गरज आहे. उर्वरित सामना तो म्हणजे बोरगाव संघाच्या खात्यात झुकलाय, पाड्यात झुकलाय, पण क्रिकेट खेळ आहे इथे. जर तरचा खेळ म्हणजे क्रिकेट. गोलंदाज तयार आहे, विवेक सामना करेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. एकच धाव भेटतीये, समीकरण बदलणार. 2 चेंडू 21 या धावसंख्येची गरज. नक्कीच विजय संपादित करतोय हळूहळू, तो म्हणजे बोरगाव संघाने विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसतोय. बोरगाव संघ. यस गोलंदाज तयार. सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली चेंडूने. एका निर्धाव चेंडूची सांगता होती आणि आता मात्र विजय संपादित करतोय, तो म्हणजे बोरगाव हा संघ. नक्कीच पारी समाप्त आपण पाहतोय. नक्कीच आपण विचार केला तर चांगली मॅच आपल्याला पाहायला